भाजपची लोकसभेसाठी 24 उमेदवारांची संभावित यादी तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून उभे राहणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तर महाराष्ट्रातून पूनम महाजन, किरीट सोमय्या आणि प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। भाजपची एक व्यक्ती एक पद या नियमानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ शिल्लक असल्यानं ते निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी हे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, तर सुषमा स्वराज यांच्यावर 2 वर्षांपूर्वी मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली 9 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे। या यादीमध्ये केरळमधील 2 आणि महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड, चारुलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावलंय। विधानसभेत सकाळी 11:30 वाजता ही शक्ती परीक्षा होणार आहे। गोव्यात भाजपचं संख्याबळ 12 असून गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रत्येकी 3 आमदारांबरोबरच 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात उभं राहण्याची पक्षश्रेष्ठींनी घातलेली गळ धुडकावल्यानं माजी मंत्री गणेश नाईक आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे। माजी खासदार आनंद परांजपे यांचं नाव पुढे करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे नाईक लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये ठरवली आहे। निवडणूक आयोगानं वडापावसाठी प्रतिनग 15 रुपये, पोहे 30 रुपये आणि साधा चहा 8 रुपये, मटण थाळीवर कार्यकर्त्यांनी ताव मारल्यास त्यासाठी 240 रुपये, बिर्याणी प्लेटसाठी 205 रुपये तर शाकाहारी थाळीसाठी 115 रुपये उमेदवारांना मोजावे लागणार आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेत चीननं खोडा घातल्यानंतर आता भारताच्या बाजूनं जर्मनी पुढे आली आहे। मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी जर्मनीनं पुढाकार घेणार आहे। टेरर फंडिंग प्रकरणी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेला हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनची जम्मू काश्मीरमधील संपत्ती जप्त करण्याचं पाऊल सक्तवसुली संचालनालयानं उचललंय। सय्यद सलाउद्दीनची 13 संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत 142% वाढ झाली आहे। यात भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहेत, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक लागतो। भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजेच 116.73 कोटींनी वाढ झाली आणि सुप्रिया सुळेंची 2009 मध्ये संपत्ती होती 51 कोटी आणि 2014 मध्ये त्यांची संपत्ती 113 कोटी रुपयांवरती गेली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं। पुढील भूमिका गुढीपाडव्याला मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मोदींइतका खोटारडा पंतप्रधान पाहिला नसल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केला। मोदी शहांना हटवणं हीच प्राथमिकता असल्याचं यावेळी राज म्हणाले, तर वेगवेगळे व्हिडिओ दाखवून मोदींचा बुरखाही फाडणार असल्याचं राज म्हणाले। मी गुजरातला गेलो होतो, औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र नंबर 1 वरतीच असून हे गुजरातला भेट दिल्यावर समजलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले। 2014 नंतर मला समजलं माझ्यासमोर खोटं चित्र उभं केलं होतं असा आरोपही राज ठाकरेंनी केला। फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगाय, ज्यांचे कपडे आम्ही उतरवले ते आमच्यावर बोलतात अशी टीका राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला। रंगशारदा येथील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार हूं या मोहिमेची खिल्ली उडवली। निवडणुका भारताच्या आहेत की नेपाळच्या असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। रणजितसिंह मोहिते पाटील आज दुपारी 12:30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत विजयसिंह मोहिते पाटलांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होत असून आम्ही नवा रेकॉर्ड करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवलाय। तसंच आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केलं।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही असा खुलासा केलाय. सुजय विखे पाटलांनी भाजपची वाट धरल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस झाली होती, मात्र आता नांदेडमधून पुन्हा मेवणा आणि भाऊजी समोरासमोर येणार असल्याची शक्यता आहे. दाऊदला सरेंडर व्हायचंय हा प्रस्ताव शरद पवारांकडे दिला होता, मात्र शरद पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ही सगळी मिलीभगत सरकार असल्याचं आंबेडकरांचं म्हणणं आहे. सत्तेत आल्यास राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडू तसंच शैक्षणिक कर्ज माफ करणार असल्याचं काँग्रेससोबत आघाडी केलेल्या द्रमुकनं वचन जाहीरनाम्यामध्ये दिलंय. त्याचसोबत नीट परीक्षा रद्द करण्याचं आश्वासनही द्रमुकनं जाहीरनाम्यात दिलंय. आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसकडून लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला असून अद्याप काँग्रेसकडून विचार सुरू असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. माढ्याचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. पवारांच्या माघारीनंतर विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून इच्छुक आहेत. त्यांनी अकलूजमध्ये समर्थकांची बैठक घेतली, तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा मुंबईमध्ये बैठक घेतली. मात्र जागा मिळाली नाही तर विजयसिंह मोहिते पाटील पक्ष सोडण्याची शक्यता आहे. बीडच्या माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा आणि भाचीचा बुडून मृत्यू झालाय. मुलगा नदीत बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी आई आणि भाचीनं नदीत धाव घेतली, परंतु त्यात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. निवडणुकांच्या काळात रंगपंचमी आल्यानं निवडणुकीचा एक नवीन रंग बघायला मिळतोय. त्यामुळे बाजारात पिचकाऱ्यांसह प्रियंका वॉटर टँक ही बाजारात दाखल झाली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यात भाजपनं पुन्हा सत्ता स्थापन केली, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड मोठा व्यवहार झाल्याचा आरोप गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलाय. गडकरी आणि अमित शहा यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला पदभार सांभाळला असून आता 40 सदस्यांची गोव्याच्या विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार आहे. दरम्यान आपल्या कार्यालयात पर्रीकरांचा फोटो ठेवून सावंत यांनी कामकाजाला सुरुवात केली. हैदराबादमधील एका विवाह समारंभात वधूवरांवर लाखो रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या. सुशांत कोवा आणि मेघना गौड यांच्या विवाह समारंभात नोटांची उधळण करण्यात आली. झारखंड दुमका इथे सुरक्षा दलाच्या वतीनं करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली. गेल्या महिन्याभरातली ही चौथी मोठी कारवाई आहे. नक्षलवाद्यांच्या मुसक्या बांधण्यास सुरक्षा दलाला यश मिळत असल्याचं दिसतंय. सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिल्याच्या वक्तव्यावर शरद पवार यांना भाजपनं ट्रोल केलंय. व्यंगचित्राद्वारे भाजपनं पवारांना टार्गेट केलंय. अभिनंदनला सोडण्याचा सल्ला मीच इम्रानला दिला होता असंही भाजपनं व्यंगचित्रात म्हटलंय. इंदोर इथे एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून महिलेनं उडी मारल्यानं ती गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्नाटकातील धारवाडमधल्या कुमारेश्वर नगरमध्ये 3 मजली कमर्शियल कॉम्प्लेक्सची इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर 100 जण जखमी झाले असून अद्याप ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या 1 एप्रिलपासून दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांवरील नंबर प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून विकत घेणाऱ्या प्रत्येक गाडीवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी केवळ 3 महिन्यांसाठी निवडणूक घेऊ नये अशी याचिका कोर्टात दाखल केली. बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाही आणि त्या विरोधात मुंबईतील वडाळ डेपोतील बेस्ट कामगारांनी निषेध नोंदवला, तर कामगारांचा पगार या महिन्याच्या 30 तारखेला देणार असल्याचं आश्वासन बेस्ट प्रशासनानं दिलं. सीएसएमटी पूल दुर्घटनेतील ऑडिटर नीरज देसाई 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयानं त्याला दिलेत आणि ज्यांनी सीएसएमटीच्या पुलाचं ऑडिट केलं त्यांनी जाणून बुजून निष्काळजीपणा दाखवला म्हणून ही दुर्घटना घडल्याचा ठपका नीरजप्रती ठेवण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे 8.9 कोटी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 लाख मतदारांची संख्या असलेला ठाणे मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ ठरलाय. राज्यात महिला आमदारांची संख्या जास्त असलेला सिंधुदुर्ग रत्नागिरी हा मतदारसंघ आहे. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा इथे एक गाव एक होळी ही प्रथा गेली अनेक वर्षांपासून जोपासली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पूर्वसंध्येला चोंदणी कोळीवाडा इथे कोळी बांधवांनी कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने शिमगा म्हणजे होळीचा सण साजरा केला.
6 महिन्यात 15 लाखांची वीज चोरी. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मागील 6 महिन्यात 15,63,930 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 जुलै 2018 ते 25 जानेवारी 2019 या 6 महिन्यात 65,310 युनिटची 15,63,930 रुपयांची वीज चोरी झाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेली जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकवलेल्या पगारांच्या निषेधात 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकारनेही धाव घेत या कंपनीला कर्जबाजारी न होऊ देण्यासाठी बँकांना आदेश दिलाय.